कोणता विचारवंत नाही आहे जेणेकरून मी आपल्याला वेगळं काहीतरी सांगेन. मी एक आपल्यासारख्याच कुटुंबातील सर्वसामान्य शेतकऱ्यातला गावातून आलेला एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. आईवडिलांच्या पुण्याईनं, बंधूंच्या मार्गदर्शनानं आणि थोड्याफार अभ्यासानं या सर्व्हिसमध्ये आलो आणि ही सर्व्हिस करत असताना या क्षेत्रात आलो. या क्षेत्रामध्ये आपल्याला जेवढं चांगलं काम करणं शक्य आहे तेवढं ते करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून आपल्या सर्वांच्या मार्फत जे प्रेम भेटतं ते अतुलनीय आहे, त्याला कोणतीही तोड नाही. आणि त्याचाच भाग म्हणून मी आपल्यासमोर माझे विचार मांडण्यापेक्षाही आपलं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातर आज आपल्यासमोर मी उभा आहे. आजचा जो मला विषय दिलेला आहे, महाराष्ट्राचं शासन काल, आज आणि उद्या, हा खूप मोठा टॉपिक आहे. हा खूप मोठा विषय आहे, गहन विषय आहे. याच्यावरती पिढ्यानपिढ्या विचारवंत यांनी आपले मतं मांडलेले आहेत. समाजसुधारकांनी कामं केलेलं आहे, शासनाने काम केलेलं आहे. पुढच्या अनेक पिढ्यासुद्धा याच्यावरती घडतील, त्याच्यावरती विचारही करतील आणि कामही करतील. म्हणून तो एका भाषणामध्ये 30-40-50 मिनिटामध्ये बोलण्याचा टॉपिक डेफिनेटली नाही आहे. परंतु माझा जो काय अनुभव आहे, शासनामध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या पदावरती काम करताना आलेले अनुभव, जे काय माझं थोडंफार वाचन आहे, या सर्वांच्या आधारे मी माझे या विषयावरती विचार मांडण्याचा मी प्रयत्न करेन. त्या अगोदर डिस्क्लेमर, म्हणजे मी हे आज बोलतोय ते माझे फक्त आणि फक्त वैयक्तिक विचार आहेत. याच्यामध्ये शासनाच्या पॉलिसीचा किंवा शासनाविषयी किंवा त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा कोणताही हेतू नाही आहे किंवा त्यांचा संबंधही नाही आहे. त्यामुळे मी जे बोलेल त्याचा शासकीय धोरणाशी सांगड घालण्याचा कृपया प्रयत्न करू नका. शासनामध्ये काम करत असताना सर्व समाजाला शासनाला पुढे घेऊन जायचं असतं, विकास करायचा असतो. आणि या विकासामध्ये अनेक संधी असतात, अडथळे असतात, अडचणी असतात. अगदी माझाच अनुभव जर बघितला, गेल्या महिन्यात मी असंघटित कामगार या विभागात होतो. त्या अगोदर पशुसंवर्धन विभागात काम केलं. आता मी दिव्यांग कल्याण विभागात काम करतोय. त्या अगोदर मी ज्याला ह्युमन राईट्स म्हणू त्या क्षेत्रातही काम केलेलं आहे. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये PMPML आपलं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याचा CMD म्हणूनही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव, त्याच्यात आलेले त्याच्यामुळे झालेला अभ्यास, केलेलं काम आणि वाचन